नमस्कार मित्रांनो, तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा आहे पण 20,000 रुपयेच्या आत कोणता मोबाईल घ्यावा ह्या विचारात असाल. मी अल्पेश तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो ऑफिस टू फॅमिली या यूट्यूब चॅनेलवर. चला आज आपण रिअलमी नार्झो 50 प्रो आणि रेडमी नोट 12 प्रो यांची तुलना करणार आहोत. चला पाहूया कोणता फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. आज आपण दोन फेमस ब्रँड्स कडून मोबाईलची तुलना करणार आहोत. पहिले आहे रिअलमी नार्झो 50 प्रो, जो तुमचं एव्हरीडे यूज, कॅमेरा आणि डिस्प्ले अनुभव उत्तम करतो. दुसरे आहे रेडमी नोट 12 प्रो, जो 108 MP कॅमेरा आणि 120 हर्ट्झ डिस्प्लेसह येतो. चला पाहूया कोणता मोबाईल तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. सर्वप्रथम पाहूया डिस्प्ले कसा आहे. रिअलमी नार्झो 50 प्रो मध्ये 6.4 इंच अमोलेड डिस्प्ले आहे, ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच स्पष्ट. तर दुसरीकडे रेडमी नोट 12 प्रो मध्ये 6.67 इंच अमोलेड डिस्प्ले आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट देतो, ज्यामुळे तुम्हाला स्मूथ स्क्रोलिंग आणि गेमिंग अनुभव मिळतो. आता पाहूया या फोनच्या कॅमेरा फीचर्स. रिअलमी नार्झो 50 प्रो मध्ये 4.8 MP कॅमेरा आहे, जो सामान्य वापरासाठी खूप चांगला आहे. तर रेडमी नोट 12 प्रो मध्ये 108 MP कॅमेरा आहे, जो अधिक डिटेल देतो आणि छान फोटो क्लिक करतो, विशेषतः कमी प्रकाशात. दोन्ही फोनमध्ये AI फीचर्स आहे, पण जर तुम्हाला प्रोफेशनल फोटोग्राफीची आवड असेल तर रेडमी नोट 12 प्रो निवडण्यास अधिक फायदेशीर ठरू शकतो. आता दोन्ही फोनची बॅटरी पाहूया. रिअलमी नार्झो 50 प्रो मध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी एक दिवस आरामात चालते. रेडमी नोट 12 प्रो मध्ये देखील 5000 mAh बॅटरी आहे आणि दोन्ही फोनमध्ये 33 वॅट फास्ट चार्जिंग आहे. आता येऊया फोनच्या परफॉर्मन्सकडे. रिअलमी नार्झो 50 प्रो मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 प्रोसेसर आहे, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंग साठी खूप चांगला आहे. तर रेडमी नोट 12 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आहे, जो देखील रोजच्या वापरासाठी उत्तम आहे. तुम्हाला कदाचित किमतीची चिंता असेल तर रिअलमी नार्झो 50 प्रो 17,999 रुपये मध्ये उपलब्ध आहे आणि त्यावर ऑफर्स मिळू शकतात. तर रेडमी नोट 12 प्रो 18,999 रुपये मध्ये आहे आणि त्यावर ऑफर्स सुद्धा उपलब्ध आहेत. तर तुम्हाला कोणता फोन घ्यावा? रिअलमी नार्झो 50 प्रो कॅमेरा आणि प्रदर्शनासह उत्कृष्ट आहे आणि रेडमी नोट 12 प्रो अधिक कॅमेरा पिक्सेल आणि स्मूथ डिस्प्ले देतो. तुमचं वापर कसं आहे आणि तुम्हाला कोणता अनुभव हवा आहे यावर तुमचा निर्णय अवलंबून आहे. परचेस लिंक मी माझे डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. जर तुम्हाला अजून मोबाईल्स आणि तंत्रज्ञानाच्या टिप्स आणि ट्रिक्स हव्या असतील तर आमच्या ऑफिस टू फॅमिली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला कोणता मोबाईल आवडला आणि का.